अनसिंग बस स्थानकासमोरील जलतळ्यामुळे नागरिक त्रस्त, बांधकाम विभागाला 3 दिवसाचा अल्टिमेटम। वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील बसस्थानकासमोरील मोठा खड्डा पडल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे। यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे। तसेच त्यांच्यासमोर शाळा असल्याने विद्यार्थी यांना कमालीची कसरत करावी लागत आहे। तसेच गावातील तथा बाहेरगावून आलेले सर्व प्रवासी यांना त्रास होत आहे। त्यामुळे अनसिंग येथील नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने रस्ता विभागाला, बांधकाम विभागाला बऱ्याच वर्षापासून निवेदने दिली, परंतु कोणत्याही अधिकाऱ्याने आजपर्यंत दखल घेतली नाही। तसेच लोकप्रतिनिधी हे फक्त नावालाच असल्यामुळे त्यांनी सुद्धा आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे त्यांना व प्रशासनाला फक्त 3 दिवसाचा अल्टिमेटम सामाजिक कार्यकर्ते तथा गावकरी मंडळी यांनी दिला आहे। त्यानंतर ह्या साचलेल्या बसस्थानकासमोरील पाण्याच्या तळ्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे। प्रतिनिधी गोपाल तिवारी। अनसिंग बसस्थानक परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून एक तळ साचतंय पावसाच्या पाण्यामुळे, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। वारंवार नागरिकांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा याच्यावरती कुठलीही कायमस्वरूपी कारवाई झालेली नाही। आज या ठिकाणी बस स्थानकामध्ये जाणाऱ्या नागरिकांना, त्याचबरोबर या परिसरातील व्यापाऱ्यांना व राहणाऱ्या रहिवाशांना आज अनेक गोष्टीचा सामना करावा लागत आहे। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत। आज या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून पाणी साचलेलं आहे, परंतु त्याकडे कोणी लक्ष देत नाही। आम्ही आज कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे यांना निवेदन देऊन येत्या 3 दिवसामध्ये कायमस्वरूपी याच्यावरती उपाययोजना कराव्या आणि इथे साचणारं हे पाणी व त्याचबरोबर नागरिकांना होणारी गैरसोय टाळता यावी याकरिता उपाययोजना कराव्या असे निवेदन दिले। येत्या 3 दिवसात कुठलीही कारवाई झाली नाही किंवा उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही नागरिकांच्या सह या ठिकाणी तीव्र आंदोलन करू।